तसेच मंदिराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या शिवकालीन संस्कृत शिलालेखाचा एक ऐतिहासिक पुरावा आपल्याला तिथे त्या मंदिरावर आढळतो। त्याचा म्हणजे या शिलालेखावर शिवछत्रपतींच्या आज्ञेने या मंदिराचा जीर्णोद्धार झाला अशी गोष्ट नोंद आजही आपल्याला तिथे पाहायला मिळते। जय शिवराय। कदंब राजवंशाचे असलेले हे मंदिर अत्यंत पवित्र आणि धार्मिक मानले जायचे। 1540च्या सुमारास गोव्यातील पोर्तुगीज राजवटीने त्याच्यावर अतिक्रमण करून म्हणजे जे आपले पुजारी असत किंवा जे देवतांचे जे कदंब राजवंशातील जे होते राजवंशाचे जे माणसं होती तिथे गोव्यात राहणारी त्यांच्यावर अत्याचार करून बळजबरीने ते मंदिर पाडले। भव्य मंदिर तोडून इतकेच नाही तर मंदिराचे दगड चर्च आणि इतर स्वतःच्या इमारतीच्या बांधकामासाठी वापरले गेले। तरीही स्थानिक हिंदूंनी जीवाची पर्वा न करता त्या मूळ शिवलिंग वाचवले आणि दिवचल येथे नार्वे या गावात त्याची स्थापना आणि लपवून ठेवली। ही बातमी जेव्हा शिवाजी महाराजांना कळाली 1667 मध्ये शिवाजी महाराज गोव्यावर स्वारी करत होते त्यावेळेला पोर्तुगीजांचा त्यांनी पराभूत केले आणि नार्वे या गावात लपवून ठेवलेले शिवलिंगाची अवस्था पाहून महाराजांना तातडीने तिथे नवीन मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला आणि नोव्हेंबर 1668 मध्ये स्वतः महाराजांच्या उपस्थितीत शिवलिंगाची पुन्हा एकदा अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने स्थापना करण्यात आली। अशाच प्रकारे शिवरायांनी व स्वतः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वधर्माचे स्वभाषेचे स्वत्वाचे रक्षण केले। म्हणूनच आपण आज हे जे आजूबाजूला आपण जे जिवंत आहोत त्यांच्यामुळे। जय शिवराय।